आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला पास्ता हवाय म्हणून आपण पास्ताचं पॅकेट घेतलं ना, आणि आता तू म्हणतेस मला बनवताच नाही येत. अरे मला खरंच येत नाही रे बाळा. आजी हे बघ, तिकडे सगळं लिहिलेलं असतं, ते वाचून बनव ना पास्ता. अरे किती बारीक अक्षरात लिहिले, वाच बघू. अरे मला ना चष्मा लावून सुद्धा दिसत नाही नीट ते. किती वचवच करतोय हा. मुळात लहान मुलं जन्मालाच काय येतात हेच कळत नाही मला. पण आता गोड गोड बोलायला सुरुवात करायला हवी सिया मॅडम. लहान मुलं किती गोड असतात हे दाखवायला हवं ना. आजी अगं सायली, तू खाली का उठून आलीस? तुला काही हवंय का? मला हाक मारायचं ना, मी आले असते वर. नाही हो काकू, तुम्हाला कसा त्रास देऊ? मी तुम्हाला हाक मारणार आणि तुम्ही येऊन जाऊन करणार, बरोबर दिसतं का? काही गरज नाहीये. बर ये, उभी राहू नको, ये बस ये सावकाश. आजी कर ना पास्ता. अरू, आपल्याकडे पाहुणे आलेत की नाही? माझा हट्ट करतात का त्यांच्या समोर? आपण नंतर बोलू. जा बस. काय झालं काकू? आरोहाला पास्ता हवाय का? हो ग बाई, अगं पण मी कधी पास्ता केला पण नाहीये आणि खाल्ला पण नाहीये, आणि महाराजांना आज पास्ताच हवाय म्हणून हट्ट. मैत्री असती तर हे असे काही प्रॉब्लेमच आले नसते. कोण मैथिली? सॉरी, मी चुकीचा प्रश्न विचारला का? अगं नाही, तुझं काहीच चुकलं नाहीये. चूक तर नशिबानच केली. म्हणजे काकू सॉरी. सॉरी, माझ्याकडून काही चुकलं असेल तर. अगं, तुझी काहीच चूक नाहीये. मैत्री माझी मुलगी होती, आरोहची आई, धनंजयची बायको. एका अपघातात गेली ती. धनंजयचा ज्या लोकांना काटा काढायचा होता त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला, आणि त्यात बळी मात्र माझ्या मैथिलीचा गेला. धनंजय खूप प्रामाणिक आहे ग. त्याला लोकांचे काळे धंदे नाही सहन होत, म्हणून त्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. पण गेली मात्र माझी मैथिली, आणि ती गेल्यापासून हरू आणि धनंजय खूप एकाकी झाले, खूप एकाकी. आणि मी म्हातारी मात्र इथे तिचा संसार सांभाळत राहिली. सॉरी काकू, मला जरा सुद्धा अंदाज नव्हता. तुमचं दुःख माझ्यापेक्षा मोठं आहे. एवढ्याशा लहान मुलाला आई विना राहायला लागतंय. मला माहिती आहे आई नसल्याचं दुःख, पण मी मोठी आहे हो. आरोह किती लहान आहे. पण माझा आरू खूप शहाणा आहे, कधीच हट्ट करत नाही. पण शेवटी लहान मुले ग, कधीतरी वाटतं ना हे हवं ते हवं, आणि अशा वेळी मला खूप वाईट वाटतं की मी त्याचे ते हट्ट मी नाही पूर्ण करू शकत. काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं ठीक होणार आहे. आणि देवाची कृपा झाली ना तर आरोहाच्या डोक्यावर लवकरच आईचा पण हात येईल. बघा तुम्ही.
म्हणतेस तसंच होऊ दे बाई. अगं हो, मी वॉशिंग मशीन लावलं होतं, काय झालंय बघून येते एकदा. हा, अरूकडे लक्ष देशील जरा. या तुम्ही. आलेच. आरोह, पास्ता खायचा ना तुला? हो. आता याचा पण ऍटिट्यूड झेला. काय झालंय बाळाला? काय झालंय? का बोलत नाहीयेस माझ्याशी? हा, बाबांनी सांगितलंय की अनोळखी माणसांची बोलायचंच नाही. अरेच्छा, पण मी अनोळखी कुठे आहे? अरे तुझ्या बाबांनी आणि साधनाताईंनीच मला परमिशन दिली घरात राहायची. मग मी अनोळखी कशी काय? बरोबर ना? आरोह, माझ्याकडे एक जादू आहे, बघायची आहे? म्हणजे बघ आता अंगठा कसा गायब करते मी. गायब. वाव, दाखव दाखव, परत कर. एक मिनिट. गायब. वाव, आणखी काय काय येतं तुला? अजून तर भरपूर जादू येते मला, पण काय आहे त्यासाठी तुला माझा फ्रेंड व्हावा लागेल. होशील माझा फ्रेंड? फ्रेंड्स. चल, आणखी एक जादू दाखवते तुला. आणखी एक? येस, चल. ए, तुम्हाला मॅजिक दाखवणार आहेस ना? दाखवते ना. आधी मला सांग, कढई कुठे आहे? ओ, थँक्यू. ओके, आता सांग, पाणी? तुम्ही इथे राहताय? इथे राहताय म्हणजे इथेच हा काय विसरला का? बरं ठीक आहे, तुला आठवण करून देतो. काय ना, एक बावळट पोलीस अधिकारी होता. तो गेला जंगलात. त्याला वाटलं तो सगळ्या नक्षलवाद्यांना पकडेल आणि जेलमध्ये टाकेल. झालं उलटच. त्या नक्षलवाद्यांनीच त्याला पकडला. पण आता ऐका, आता आपल्या स्टोरीमध्ये एंट्री होते ती एका अति हुशार अधिकाऱ्याची. घरी गेली, त्या पोलीसवाल्याला सोडून घरी आणलं, पण त्या चक्कर मध्ये स्वतःच्या नोकरीचा राजीनामा दिला. आणि त्यानंतर आमचं अख्खं कुटुंब इथेच राहतंय, ठिकाऱ्यांसारखं. आदित्य, तू जरा गप्प बसतोस का? गप्पच बसलोय मी. तुमच्या दोघांच्या नात्यामुळे अख्ख्या फॅमिलीला त्रास होतोय तरी गप्प बसलोय मी. माझी अनु माझ्यापासून लांब गेली तरी गप्पच बसलोय मी. आता नाही. तुमच्या दोघांचं जे काही आहे ते सॉल्व्ह करा, काहीतरी एक ठरवा आणि आम्हाला कळवा. तुमच्यामुळे आता कोणीही त्रास सहन करणार नाही. आणि जे काही गुलुगुलू चाललंय ना, ते जरा आटपा आता. आज सगळ्यांना वाटतं तू बायको आहेस माझी, आणि असं इकडे परपुरुषासोबत बोलताना दिसलं तर लोक गॉसिप करतील, आणि माझ्या बायकोबद्दल गॉसिप झालेले मला आवडत नाही. माझ्या बायकोवर कंट्रोल असं वाटलं पाहिजे, तर हे गुलुगुलू आटपा जरा. का राहतेस तू याच्यासोबत? हा, अगं तू कसा वागतोय बघ ना तुझ्याशी. काय बोलतोय, तुला कळतंय का?
आता हा ना डोक्यात जायला लागलाय माझ्या. धनंजय तुम्ही प्लीज इथून जा. सुंदरी अगं का सहन करतेस तू? का राहते अशा माणसासोबत? अगं तू कसा वागवतोय, तुला दिसतंय ना तो काय बोलतोय कळतंय धनंजय ना? तुम्ही प्लीज इथून जा. तो माझा नवरा आहे, मी त्याचं काय करायचं ते बघून घेईन. तुम्ही जा. आणि हा आरोहाचा पास्ता रेडी. पास्ता पास्ता. मस्त झालाय पास्ता, अगदी मला हवा तसा. आणि आता मला भूक लागली ना की मी तुलाच बोलवणार. वा. अहो उभ्या का? प्लीज प्लीज असं उभं नका राहू. बसा ना प्लीज. बसा 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 आजी. बाबा, हे लोक का उभे राहिलेले? सावबाळा, अगं आपल्यापेक्षा वयाने मानाने मोठी माणसं समोर आली की नाही मग उभं राहायचं असतं. तुम्ही नाही का तुमच्या वर्गात टीचर आल्यानंतर उभं राहता तसंच. पण बाबा, तू का नाही उभा राहिलास? अगं असू दे, बाबाला भूक लागलीये आणि मी काय परकी आहे का असं उभं राहायला? तुम्ही पण कशाला एवढी फॉर्मॅलिटीज बाळगता? आपलंच घर आहे, मी तुमचीच आहे ना, मी तुमचीच. हो तर म्हणूनच हक्काने तुमच्या घरात राहायला आलो ना आम्ही. थँक्यू. चला जेवायला घ्या आता सगळ्यांनी. नाही, तुम्ही जेवा, आम्ही नंतर जेवतो. बर. खरं सांगू का, मला ना चैन पडत नाहीये तर रोहिणी प्रकरणामुळे. थोडासा अपराधी भाव दाटून आलाय. अहो माई, तुम्ही कशाला स्वतःला अपराधी वाटून घेताय? त्यात तुमची काय चूक आहे? आणि तुम्ही जे म्हणाला होता ते बरोबर आहे. एकदा का प्रिमायसेस मधून बाहेर गेलं तर ती तुमची जबाबदारी नाहीये ना. त्यामुळे प्लीज तुम्ही असं गिल्टी वाटून घेऊ नका. खरं आहे. बरं, रोहिणीची आई गेली की आहे? आहे ना, आहे. तिला मी गेस्ट रूम मध्ये ठेवलंय. तिला जेवायलाही दिलंय, आहे, व्यवस्थित आहे ती. धनंजयनी फार मदत केली, फार. म्हणजे एवढा डीसीपी लेवलचा माणूस, पण सगळं व्यवस्थित. मला वाटलं होतंय की नाही व्यवस्थित, पण झालं बाबा, झालं. चांगला मित्र आहे तुझा ना. हो ना, खूपच जवळचा मित्र आहे. बरं, धनंजय काय आज थांबणार आहे का इथे रात्रीचा? का? इथे कशाला येईल तो राहायला? काय माहित, त्याच्याकडे इकडे थांबण्यासाठी आज रात्री फारच मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे. ओके नाही सुंदरी?
आदित्य, तो विषय नको काढू शकता. शांत बस. शीतल नाही दिसत आहे. शीतल, शीतल. शीतल सुद्धा आपल्यासोबत जेवायला बसणार आहे का? मी तर आपलं सहज विचारलं. माझ्या मुलीसारखी आहे ती. माई माहितीये मला, मी जस्ट तिची थोडीशी आपली मस्करी करत असतो. मजा येते मला तिला त्रास द्यायला. इट्स ओके. शीतल काय आणलंय? माई, अहो मीच करायचं ठरवलं. माई मी नाही बोलले होते पण असं काय? मला बघू तरी ते काय आहे ते. वाव, पुरणपोळी. चालू द्या तुमचं. मला एक अर्जंट काम आलंय, ते करून येते मी. माई काय नाही, असू दे, चालू दे. अगं बाई, माईनं कसला राग आला? अगं त्या रागाने निघून गेल्या. काही नाही अहो. आता माई मसाले एवढ्या मोठ्या उद्योगपती आहेत त्या. काही ना काहीतरी काम असतंच. अर्जंट काम म्हणाल्या ना त्या. पण बघा काय पुरणपोळ्या झाल्या आहेत. मस्त गेल्यात. तुम्ही दाखवा. कमाल झाल्यात पुरणपोळी. जाऊ पुरणपोळी खाणार तू? चल आज तू माझ्या हातातनं पुरणपोळी खा. 2 खा. चल. तूप असेल का? तूप वगैरे काही टाकतील का आपल्याला? माई कुठे गेल्या? माइंडचं ऑफिस, आजूबाजूला पण कोणीच नाहीये. योग्य संधी आहे ही. सुंदरी मॅडम, तुम्ही इथे काय करताय? माई रागवल्या होत्या ना, त्यांना शोधायला आली मी. पण माई इथे नाहीये, त्या मागच्या बाजूला आहे. अच्छा, ओके, चालेल. मी जाते, बघते मी त्यांना. थँक्यू. 1 मिनिट मॅडम, तुम्ही नक्की माईला शोधायला आला होतात ना? हो का? कसं आहे ना, हा दरवाजा बाहेरून बंद आहे आणि ऑफिसला कुलूप आहे. तरी तुम्हाला असं वाटलं की माई आत असते? नाही ऍक्च्युली माझं दरवाजाकडे लक्ष गेलं. लॉक तर नंतर बघितलं, मला लक्षात नाही आलं. आता दिसलं मला लॉक. ठीक आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवते. आता कसं आहे, तसंही तुम्ही सगळे इथेच राहणार आहात. माईंच्या परमिशन शिवाय त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या खोलीत आलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. ओके, थँक्यू. शीतल, 1 मिनिट. माईंसोबत किती वर्ष झाले तू आहेस ग? बरीच वर्ष झाली का? अच्छा, नाही म्हणलं, सहसा सगळ्यांनाच पुरणपोळ्या आवडतात. पण आज माईंनी पुरणपोळ्या बघितल्या आणि त्या रागावून निघून गेल्या. याचं कारण तुला माहितीये का ग? नाही, मला नाही माहिती.
अगं असं कसं, तू इतके वर्ष झालं त्यांच्यासोबत राहतेय, नक्कीच काहीतरी कारण असेल. काय झालंय? त्यांना विचारलं की त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, म्हणून मी पण त्यांना कधी जास्त छेडलं नाही. अच्छा, ओके, चालेल. मी बघते माई कुठे. गुड नाईट. माई, काय झालं? म्हणजे तुम्ही जेवणाच्या ताटावरून उठून आलात, आमचं काही चुकलं का? तुमचंच चुकलंय सगळं. माई, काय झालं? नाही, काय नाही. माई, तुमचे डोळे सांगतायत तुम्ही खोटं बोलताय. मला मुलगी मानलत की नाही? मग मला नाही सांगणार? स्पष्ट दिसतंय की तुम्हाला कुठली तरी गोष्ट खूप खुपली आहे, खूप खोलवर. काय झालंय? माझी एक बहीण होती ग, माझ्यापेक्षा खूप लहान. खूप प्रेम होतं माझं तिच्यावर, जीवा पाड. आई बाबा गेल्यानंतर मीच तिची आई आणि मीच तिचे बाबा होते. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं तिला. काय केलं नाही मी तिच्यासाठी. ती हसायची, मी हसायची. ती रडायची, मला रडू यायचं. काही झालं ना तर अशी ढाल बनून उभी राहायची तिच्या पाठीशी. सतत सावलीसारखी होते मी. कधी तिला खूप आनंद झाला ना तर मला असं वाटायचं की बापरे, जगातलं सगळी सुख माझ्या समोर अशी देवानी मांडली आहे. मग आता कुठे आहेत त्या? म्हणजे आपल्यासोबत नाही राहत का? ती नाही राहू शकत माझ्यासोबत आता. म्हणजे ती गेली आहे मला कायमची सोडून.